ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण बोलतोय स्टार्टर्स बद्दल बोलायला आपल्या बरोबर आहे स्मिता नाबर. स्मिताजी, मला एक विचार असं वाटतं, म्हणजे आता जसं आपल्याला गोल्ड कॉइन बद्दल एक आला प्रश्न, तर अशा अनेक समस्या तुम्ही हँडल करत असाल, अशा वेळेला काय टिप्स तुम्ही द्याल लोकांना? टिप्स असं स्टार्टर्स मध्ये काही विशेष नाहीये. त्याच्यामध्ये काय आहे की ते स्टार्टर्स विरघळतात, ऑइली होतात आणि साधारणपणे कुठचे स्टार्टर्स लोकांना आवडतात हे तीनच त्यातल्या त्यात प्रश्न आहेत. तर पहिलं म्हणजे काय की स्टार्टर्स विरघळण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याला बाइंडिंग एजंट बरोबर पडत नाही. तो बरोबर पडला पाहिजे. प्रत्येकामध्ये बटाटा हा पाहिजेच, कारण बटाट्याशिवाय ते बांधलंच जाणार नाही. काय तुम्ही कॉर्न म्हणा किंवा भाज्या काही घालाल ते बांधलं जाणार नाही. दुसरं म्हणजे असं की ते जे तुम्ही टाकता त्यावेळेला गॅस हा फास्ट ठेवला पाहिजे आणि काढताना पण गॅस हा फास्टच पाहिजे. आणि आपल्याला मला वाटतं मंद आचेवरती शिजवायची एक सवय असते, बरोबर आहे? मला वाटतं खूप महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की गॅस हा फास्ट असला पाहिजे आणि आपल्याला सवय असते ती मंद आचेवर जेवण शिजवायची. आता आपण घेतोय पुढचा एक प्रश्न. संदेश पुणेकर मुंबईहून बोलताय. संदेशजी, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी संदेश पुणेकर बोलतोय. माझा प्रश्न असा म्हणजे मी ऍक्च्युली घरी एकटाच राहतो, तर मला तुम्ही असं काहीतरी स्टार्टर सांगा ना की म्हणजे एकटा बस कधी असं पटकन झटपट करू शकतो वगैरे असं घरी असल्यावर. एवढाच माझा प्रश्न आहे. झटपट स्टार्टर आपण मगाशीच बोलत होता की झटपट काय बनवता येईल का? आता बाहेर तर आता कॉर्न मिळतात, सध्या पनीर मिळतं, म्हणजे कॉर्न तर मिळतातच. तर कॉर्न पॅकेट्स घरी आणून ठेवली तरी ती टिकतात. बटाटे घरात असतात, तर कॉर्न आणि बटाटे एकत्र केले म्हणजे कॉर्न उकडून ते वाटून आणि मग त्याच्यामध्ये बटाटा घालून ब्रेड क्रम्स, आलं लसूण मिरची, मीठ आणि गरम मसाला आणि हे सगळं गोळा केला आणि वाटेल त्या आकाराचे कटलेट केले तरी ते झटपट होऊ शकतात. नंतर पनीर हे बाजारात मिळतं, तर पनीर आणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजमध्ये ठेवताना पण ते जे पनीर असतं ना ते एका डब्यात ठेवायचं आणि डब्यामध्ये पाणी असलं पाहिजे, म्हणजे ते पनीर बुडेल एवढं पाणी असलं पाहिजे. तर ते पनीर 8-8 दिवस छान राहतं, म्हणजे मऊ राहतं. फ्रीजरमध्ये ठेवलं तर ते कडकडीत होतं आणि ते पनीर किसून घ्यायचं. पनीर किसून घेतल्यानंतर ते मळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तसंच बटाटा, नंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स, आलं लसूण मिरची असं घालून त्याचे बॉल्स करायचे. ते बॉल्स पण टेस्टी लागतात आणि दिसायला पण सुंदर दिसतात. आणि पनीर मला वाटतं सगळ्यांचा आवडता प्रकार आहे. किंवा पनीर टिक्का आहे की पनीर टिक्का म्हणजे पनीरचे मोठे मोठे तुकडे घ्यायचे, त्या तुकड्याला आलं लसूण, लाल मिरची, मीठ, दही असं सगळं लावायचं. ते मॅरिनेट करायचं अर्धा तास आणि साधा आपला तवा असतो त्या तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्या तेलावरती ते पनीरचे तुकडे ठेवायचे आणि 2 मिनिटं झाली की उलटे करायचे. परत 1-2-3 मिनिटं झाले की काढायचे की ते पनीर टिक्का झाले. ते भरपूर खाता येतात आणि पटकन होतात पनीर टिक्का. आपण आता व्हेज बद्दल खूप बोलतोय, पण नॉनव्हेज पण स्टार्टर्स असतात आणि ती पण खाल्ली जातात, आवडीनं खाल्ली जातात. तर नॉनव्हेज स्टार्टर्स बद्दल आम्हाला काहीतरी सांगा. नॉनव्हेज स्टार्टर्स म्हणजे नॉनव्हेज तर लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप, चिकन टिक्का, रेशमी कबाब, शीख कबाब हे जास्ती करून नॉनव्हेज असतात. तर त्याच्यामध्ये आता तर चिकन लॉलीपॉप करायचं हे तर मुलांना खूप आवडतं आणि आपण सुद्धा हॉटेलमध्ये गेलो तर पहिल्यांदा स्टार्टर्स म्हणून ते चिकन लॉलीपॉपच मागतो. आणि ते करताना चिकन लॉलीपॉप हे बाजारात मिळतात, हल्ली करूनच मिळतात, म्हणजे लॉलीपॉप पीसेस मिळतात. तर त्या पीसेसना आलं लसूण, लाल मिरची, मीठ, दही आणि गरम मसाला लावायचा आणि एक अंड त्याच्यामध्ये फोडून घालायचं, मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालायचा आणि सगळं घालून ते मॅरिनेट करून ठेवायचं अर्धा तास कमीत कमी. आणि नंतर मग तंदूर कलर लावल्यामुळे ते लाल अगदी बाहेरच्यासारखं दिसतं आणि प्रत्येक पीस डीप फ्राय करायचा. चिकन लॉलीपॉप. म्हणजे नॉनव्हेजचे आयटम पण जास्त आहेत. म्हणजे तुम्ही आता बनवता स्टार्टर्स स्वतः, तर तुम्हाला काय वाटतं की नॉनव्हेज जास्त प्रकार आहेत का व्हेजिटेरियन जास्त आहे? व्हेजिटेरियन जास्ती आहेत, नॉनव्हेज कमी आहेत. ओके. पण कारण काय असेल ह्याचं? म्हणजे कारण का आपण नॉनव्हेज म्हटलं की आपल्याकडे खूप असं जड पदार्थ म्हणजे हेवी फूड असतं, की ग्रेव्ही असतं किंवा बिर्याणी वगैरे असतं. स्टार्टर्स फार कमी तेवढे लक्षात येतात. स्टार्टर्स कमी आहेत. चिकन टिक्का वगैरे जास्ती करून चिकन लॉलीपॉपच त्या अमानाने खाल्ले जातात किंवा स्नो व्हाईट श्रिम्प्स म्हणजे अंड्याचा पांढरा बलक असतो ना, तो स्टिप बीट करून त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालतात, मीठ आणि मिरी आणि प्रत्येक कोळंबी त्याच्यात बुडवून डीप फ्राय करतात. तर असेच थोडे थोडेच आहेत, जास्ती नाही आहेत. पण ते कारण असं काहीच नाही, पण जास्ती करून मुलांना हे आवडतं. मुलांना म्हणा मोठ्यांना म्हणा हे आवडतात आणि हे मागवले जातात. त्यामुळे हॉटेल्स पण करण्याच्या दृष्टीने पण बघत असतील
किंवा आपण ज्यांना ऑर्डर देतो ते कॅटरर्स करण्याच्या दृष्टीने पण बघत असतील की पटकन होतात, म्हणून ते कमी आहेत. नक्कीच मॅम. आणि पण नॉनव्हेज कसंही असू दे, नॉनव्हेज खायलाही तेवढेच छान असतात आणि ते आवडतातही. आपण बोलतोय स्टार्टर्स बद्दल, आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकतात. आमचा नंबर आहे 02266899204. मी नंबर पुन्हा एकदा सांगते, 02266899204. टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.